वेस्ट वॉटर आणि 0.1% हा सॉलिड वेस्ट असतो. ठीक आहे, जसं की तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो बघा, उदाहरण म्हणून सांगतोय, लक्ष देऊ नका. जसं की आपण किचनमध्ये राईसचं युटेन्सिल आहे, ठीक आहे, राईस असेल किंवा डाळचं युटेन्सिल असेल किंवा आपण चहा बनवतो, चहाचं आपल्याकडे युटेन्सिल असेल. सो आपण ज्यावेळेस वॉशिंग करतोय, काही अमाऊंट ऑफ सम डाळ किंवा राईसचा जो पार्ट आहे ना, तो काय होतो त्या किचन सिंकमध्ये, आपण वॉटर सोबत जेव्हा वॉशिंग करतो तर काही अमाऊंट सोबत सिंकमध्ये चालला जातो. ठीक आहे, सो हा जो डाळ किंवा राईसचा जो स्मॉल अमाऊंट ऑफ 0.1%चा जो पार्ट आहे तो सॉलिडचा पार्ट आहे. रिमेनिंग जे आहे ते आपण वॉटर यूज केलं वॉशिंगसाठी किंवा क्लोथ वॉशिंग करतो. सो क्लोथ्स वॉशिंगच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी डिटर्जंट वॉटर असेल तर काही अमाऊंट सॉलिड जे आहे ते डिटर्जंट असेल आणि बाकी जे आहे सगळं वॉटर असतं. सो असं म्हणतो आपण की सिवेजमध्ये 99 जवळपास 99.9% लिक्विड वेस्ट वॉटर असतं आणि फक्त 0.1% जे आहे सॉलिड पार्ट असतो. सो हा जो 0.1% जो सॉलिडचा पार्ट असतो ना, हाच त्या ठिकाणी हार्मफुल पार्ट असतो. म्हणजे वेस्ट वॉटरमध्ये जो 0.1% सॉलिड जे प्रेझेंट आहे दॅट इज ऑर्गॅनिक सॉलिड, हा त्या ठिकाणी हार्मफुल पार्ट असतो. यालाच ट्रीटमेंटची गरज असते. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. कधी कधी एक्झाममध्ये, गेटमध्ये किंवा वेगवेगळ्या एक्झाममध्ये, जेईच्या एक्झाममध्ये सिवेज काय आहे हे विचारतात. ठीक आहे, किंवा सिवेजमध्ये काय आहे तर आपण म्हणू शकतो 99.9% लिक्विड वॉटर अँड 0.1% सॉलिड्स, याचं कॉम्बिनेशन जे आहे दॅट इज नथिंग बट दी सिवेज. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे, इट इज हार्मफुल. आता दुसरा सलेज. आता सलेज काय आहे बघा मित्रांनो, सलेज कशाला म्हणायचं. आता सलेजमध्ये आपण जे बाथरूममध्ये किंवा किचन्स असतात किंवा वॉश बेसिन्स असतील, सो यामधले जे वेस्ट वॉटर जनरेट होत आहे त्याला सिम्पली आपण सलेज म्हणत असतो. ठीक आहे, यामध्ये काय इन्क्लूड नाही केलं, जे टॉयलेट्स किंवा वॉटर क्लोजेट्स, युरिनल्स मधलं जे वेस्ट वॉटर आहे ना ते सलेजमध्ये कन्सिडर करत नाही. ओके, हे जे वॉटर क्लोजेट्स किंवा युरिनल्स किंवा टॉयलेट्स मधलं जे वेस्ट वॉटर असतं त्याला डायरेक्टली आपण सेप्टिक टँकमध्ये जाऊन ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो, जर एक इंडिव्हिज्युअल हाऊस असेल तर, किंवा पूर्ण बिल्डिंग्स या नंबर ऑफ हाऊसेसचं जर कलेक्ट करायचं असेल तर सिवेज जे आहे या सगळं बाथरूम्स, किचन्स किंवा वॉश बेसिन्स सोबतच वॉटर क्लोजेट हे सगळं एंटायरली कलेक्ट करूनच आपण ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जातो, जर एन नंबर ऑफ हाऊसेस असतील तर. ओके, त्यामुळे डिफरन्शिएट केलेलं आहे सलेज आणि सिवेजला. ठीक आहे, हे टर्म समजल्यात. आता बघा मित्रांनो, ज्यावेळेस डोमेस्टिक सिवेज पण कॅरी करतोय, इंडस्ट्रियल सिवेज पण कॅरी करतोय, तर याला आपण म्हणतो सॅनिटरी सिवेज. ओके, डोमेस्टिक सिवेज आणि इंडस्ट्रियल सिवेजला दोघांनाही कंबाइंडली जर कॅरी करतोय तर त्याला आपण म्हणतो असतो सॅनिटरी सिवेज. तर ह्या 3 टर्म्स आहेत महत्वाच्या, या लक्षात ठेवायच्या आहेत फक्त. ठीक आहे, गेटमध्ये 1 मार्क्ससाठी किंवा इतर ज्या तुम्ही एक्झाम देणार, एमपीएससी, यूपीएससी, ज्याही एक्झाम तुम्ही देणार त्यामध्ये 1 मार्क्ससाठी या टर्म्स विचारले गेलेले आहेत, नंबर ऑफ टाइम्स विचारले गेलेले आहेत. सो हे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर बघा, ड्रेनेज डिस्चार्ज काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ड्रेनेज डिस्चार्ज टेक्निकली त्याला आपण म्हणतो ड्रेनेज डिस्चार्ज. सो आता ड्रेनेज डिस्चार्ज जो आहे इट इज नथिंग बट द मिक्सचर ऑफ वॉटर, रेन वॉटरचं आणि जे लिक्विड वेस्ट असेल त्याचं जे मिक्सचर आहे त्याला आपण म्हणत असतो ड्रेनेज डिस्चार्ज. सपोज फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, रेन वॉटर आहे ना, रेन वॉटर मे बी तुम्ही जर स्ट्रीट्स किंवा रोडवरती जे रेन वॉटर आहे तुम्ही फ्लो होताना पाहिलं असेल ते टर्बिड रेन वॉटर असतं. ठीक आहे, जे फ्लो होत आहे, सरफेस रन ऑफ जो आहे तो फ्लो होत आहे. सो हा टर्बिडिटी कशामुळे येत असते, क्ले सिल्टमुळे येत असते, डॅब्रिस पार्टिकलमुळे येत असते, मातीमुळे येते ना. सो हा जो इनऑर्गॅनिक पार्ट जो आहे रेन वॉटर जो आहे तो कॅरी करत असतो. सो याला आपण म्हणतो असतो ड्रेनेज डिस्चार्ज और सरफेस रन ऑफ पार्ट. ओके, तो इनऑर्गॅनिक असतो, हार्मलेस असतो तो पार्ट. ओके, सरफेस रन ऑफचा जो पार्ट आहे तो हार्मलेस असतो. सो हा एक पार्ट आहे. ठीक आहे, हा एक लक्षात ठेवा, ड्रेनेज डिस्चार्ज और सरफेस रन ऑफ. ओके, आला इथपर्यंत लक्षात. हे जे टर्म्स आहेत हे महत्वाचे आहेत. ठीक आहे, आता जे पाईप, जे सिवेज कॅरी करण्यासाठी जे पाईप्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सीवर म्हणत असतो. वी कॉल्ड इट ॲज अ सीवर पाईप्स. ओके, आता यानंतर आपण सिस्टीम पाहूया, सिवरेज सिस्टीम. ठीक आहे, सिवेजला कलेक्ट करणारी सिस्टीम कोणती आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. यस, ऋषी, कैलास, ओमकार, क्लिअर आहे इथपर्यंत सगळे पॉइंट्स. प्रियंका, यस, आकांक्षा, गौरी, सगळे पॉइंट्स क्लिअर आहे इथपर्यंत. इथपर्यंत सगळे पॉइंट्स क्लिअर आहे. आवाज येतोय सगळ्यांना, सगळं समजलंय, हे पॉइंट सांगितलेत ते. यस, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया. यस, आहेत की नाही सगळे आज. यस, ओके, यस म्हणतात सगळे. ओके,
ओके ओके, चालू करूया, एक मिनिट हा. बघा, आता ही सिवरेज सिस्टीम आहे, ठीक आहे. आता आपण सिवरेज सिस्टीम आहे. सिवरेज सिस्टीम म्हणजे काय? सिवेजला कलेक्ट करणारी आणि ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जाणारी जी पाईपची जी सिस्टीम आहे त्याला म्हणतो आपण सिवरेज सिस्टीम, ठीक आहे. कलेक्शन आणि कन्व्हेन्ससाठी सिवेजला कलेक्शन आणि कन्व्हेन्ससाठी जी पाईपची जी सिस्टीम आहे तिला आपण म्हणत असतो सिवरेज सिस्टीम. ओके. सो आता कलेक्शन आणि कन्व्हेन्ससाठी जी सिस्टीम आहे ती आपण समजून घेऊया कशा प्रकारे असतात ते. बघा, लक्ष देऊ नये का. सो आता सगळ्यात पहिले, ठीक आहे, इथे जर इथे ड्रॉ करायचं झालं तर एक बिल्डिंग आहे सपोज. ओके, एक बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगला जे पाईप्स कनेक्टेड असतात. ओके, इथे असे बिल्डिंगला हे जे असे सर्क्युलर त्या ठिकाणी पाईप्स कनेक्टेड असतील, जे तुमचे बाथरूम्स किंवा वेस्ट वॉटर्स जे असेल वॉटर क्लोजेट्स मधलं, ठीक आहे, बाथरूम्स, किचन सिंक्स किंवा वॉटर क्लोजेट मधलं जे वेस्ट वॉटर कलेक्ट करणारा जो पाईप आहे त्या पाईपला आपण म्हणत असतो, सिवेज कलेक्ट करणारा जो पाईप आहे त्याला आपण म्हणत असतो हाऊस पाईप. ओके, दॅट पाईप इज कॉल्ड ॲज हाऊस पाईप आहे ना. तुमच्या घरापासून जे सिवेज कलेक्ट करतोय त्याला आपण म्हणत असतो हाऊस पाईप. तर हा पाईप जो आहे कधी कधी रूफ टॉप वरून पण कलेक्ट केलेलं जे वेस्ट वॉटर आहे ते सुद्धा कॅरी करत असतो. ठीक आहे, रूफ टॉप तुमचे जे टेरेस वरती जे रेन वॉटर आलेलं असेल त्याला एक असं साईडला स्लोप दिलेला असल्यामुळे साईडला एकदम एका कॉर्नर मध्ये बघा एक गली ट्रॅप असतो. तो जो ट्रॅप आहे त्याला आपण म्हणतो असतो गली ट्रॅप, इन ऑर्डर टू कॅरी द सरफेस रन ऑफ वॉटर किंवा रेन वॉटर जो आहे तो कलेक्ट करण्यासाठी जो ट्रॅप आहे त्याला म्हणतो आपण गली ट्रॅप. सो गली ट्रॅपने सरफेस रूफ टॉप वरचं पण रेन वॉटर येतं त्या पाईपमध्ये, त्या सिवेज पाईपमध्ये. बिल्डिंगचं जे कोर्टयार्ड असतं म्हणजे तुमच्या बिल्डिंगमध्ये जे पार्किंग प्लेस असतं त्यामध्ये जे साठलेलं पाणी आहे तेही कधी कधी ह्याच सिवेज पाईपमध्ये जातं, तुम्ही पाहिलं असेल ना. ओके, सो तुमच्या प्रत्येक एन नंबर ऑफ हाऊसमध्ये, ठीक आहे, जसं की बिल्डिंगमध्ये एन नंबर ऑफ फ्लॅट्स आहेत, ठीक आहे, तर प्रत्येक फ्लॅटमधून जे वेस्ट वॉटर बाहेर येत आहे ते या हाऊस पाईपमध्ये कलेक्ट केलं जातं. ओके, ते या हाऊस पाईपमध्ये कलेक्ट केलं जातं. ते इथं शो केलेलं आहे हाऊस पाईप. ओके, हा आहे हाऊस पाईप आहे. ठीक आहे, सो आता हे जो पाईप जो आहे काय करणार आहे पुढे बघूया आपण. हा बघा, याच्यावरती एक मिनिट हा. सो आपण रूफ टॉप वरून पण सिवेज कलेक्ट केलेलं आहे, सरफेस रन ऑफ कलेक्ट केलेलं आहे ना. प्रत्येक एन नंबर ऑफ हाऊसेस पासून पण सिवेज कलेक्ट केलेलं आहे. तुमच्या बिल्डिंगच्या समोर रोड असतील. ओके, आणि त्या रोडच्या बिनिथ दॅट रोड काय असतं, पहिले वॉटर सप्लाय लाईन असतात वरती आणि त्याच्या खाली सिवेज लाईन असतात. ठीक आहे, अंडरग्राऊंड मध्ये बरीड केलेले असतात. ठीक आहे, सिवेज कॅरी करणाऱ्या पाईपलाईन्स. सो आपण काय करतो, हा जो हाऊस पाईप आहे ना, हा जो हाऊस पाईप आहे या हाऊस पाईपचं कनेक्शन आपण कुठे घेऊन जातो, जे आपल्या बिल्डिंगच्या समोर, एक्झॅक्टली आपल्या बिल्डिंगच्या समोर जे छोटे छोटे रोड असतात, मे बी तुमच्या घराच्या समोर जो छोटासा गलीमध्ये लोकल स्ट्रीट असतात त्या लोकल स्ट्रीटच्या खाली काय असतात, सिवर पाईपलाईन असतात. तर आता ह्या सिवर पाईपलाईन मध्ये हा त्या ठिकाणी हाऊस पाईप जो आहे हा सिवेज जो आहे डिस्पोज करेल. तर आता इथे दुसरा पाईप स्टार्ट होईल. ओके, इथे हाऊस पाईप नंतर दुसरा त्या ठिकाणी पाईप जो आहे तो आपल्याला कनेक्शनसाठी दिसेल. सो आता जे लॅटरल स्ट्रीट्स म्हणतो आपण, लोकल स्ट्रीट्स किंवा त्यापासून जे त्याच्या अंडर जे बिनिथ द ग्राउंड जे स्ट्रीटच्या खाली जे छोटे छोटे पाईप्स आहेत त्याला आपण म्हणत असतो लॅटरल सिवर्स. ठीक आहे, सो आता हे लॅटरल सिवर्स काय करतात, ठीक आहे, दिज आर लॅटरल सिवर, जे रोडच्या खाली अंडरग्राऊंड मध्ये बिनिथ द ग्राउंड काय केलेले आहेत, बरीड केलेले आहेत. दिज आर लॅटरल सिवर. सो हे हाऊस कनेक्शन मधून, ठीक आहे, प्रत्येक घराघराला जे सिवेज कलेक्ट केलेलं आहे ते काय होतात, लॅटरल सिवर मध्ये येतं. लॅटरल सिवर मध्ये आल्यानंतर हे जे पाईप जे आहेत ना, लॅटरल सिवर पाईप्स, हे काय करतात, जे मेन रोड्स आहेत, ठीक आहे, तुमच्या लोकल स्ट्रीट, तुमच्या घरासमोरचा जो लोकल स्ट्रीट आहे तिथपासून सिवेज कलेक्ट केलं. जे तुमच्या एरियामध्ये कॉलनीमध्ये जो मेन रोड आहे त्यामध्ये जे त्या मेन रोडच्या खाली जे सिवर पाईपलाईन आहे त्याला आपण म्हणत असतो ब्रांच सिवर. असे एन नंबर ऑफ रोड्स असतील है ना तुमच्या सिटीमध्ये, तुमच्या लोकॅलिटीमध्ये एन नंबर ऑफ रोड्स असतील, मेन रोड्स. तर असे सगळे मेन रोड्स कुठेतरी जाऊन कनेक्ट होतील है ना, इंटरकनेक्ट होतील. तर तिथे हा मेन किंवा ट्रंक सिवर असतो. ठीक आहे, सगळे जे रोड जे आहेत मेन रोड्स एका ठिकाणी कनेक्ट होतात. तर तिथे जो आहे मेन किंवा ट्रंक सिवर प्रोव्हाइड केला असतो, मोठा बिगर साईज सिवर पाईपलाईन आपल्याला बघायला मिळते. या मेन किंवा ट्रंक सिवर पासून जे सिवेज जे आहे पुढे रिझर्वायर वरून आउटफॉल सिवर मध्ये जातं आणि आउटफॉल सिवर पाईप्स मधून किंवा आउटफॉल रिझर्वायर मधून डायरेक्टली
सिवेज ट्रीटमेंट प्लांटवरती सिवेज डिस्पोज होत असतं. ओके, सिवेज जे आहे आपण डिस्पोज करत असतो आउटफॉल सिवर थ्रू सिवेज ट्रीटमेंट प्लांटवरती. सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरून पण पुढे जेव्हा आपल्याला रिव्हर किंवा ऑन द सर्फेस ऑफ द लँड डिस्पोजल करायचं असतं तर सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरून पुढे जो आहे पुन्हा सेम सिवर पाईप्सच आपण यूज करत असतो. आता पहा, हे जे प्रत्येक n नंबर ऑफ हाऊसेस आहेत, ठीक आहे, इथे हे जे बिल्डिंग दिसते, बिल्डिंग नंबर 1, 2, 3 आणि बिल्डिंग नंबर 4, असे 4 बिल्डिंग्स आहेत, बरोबर. या चारही बिल्डिंगला सिवेज कलेक्ट करण्यासाठी हाऊस सिवर आपण किंवा हाऊस पाईप जो आहे प्रोव्हाइड केला होता. या हाऊस पाईपने जे काही किचन्स, बाथरूम्स, वॉटर क्लोजेट्स किंवा युरिनल्स मधलं जे वेस्ट वॉटर आहे ज्याला आपण म्हणतो सिवेज, ते कलेक्ट केलेलं आहे. किंवा रूफ टॉप्स म्हणजे जे टेरेसवरती जे रेन वॉटर आहे तेही कलेक्ट केलं आहे. आणि तुमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जे वेस्ट वॉटर आहे तेही कलेक्ट केलेलं आहे या हाऊस सिवरने. या हाऊस सिवरने जे वेस्ट वॉटर कलेक्ट केलंय त्याला आपण म्हणतो सिवेज. ते सिवेज कुठे घेऊन गेलेलं आपण? बिल्डिंगच्या समोर जो छोटेसे रोड असतात है ना, लोकल स्ट्रीट्स असतात, त्या लोकल स्ट्रीटच्या खाली असणाऱ्या लॅटरल सिवर मध्ये घेऊन गेलेलं आहे. या लॅटरल सिवर मधून आपण जे मेन रोडच्या खाली जे सिवर लाईन्स असतात ज्याला आपण म्हणतो ब्रांच सिवर, या ब्रांच सिवर मध्ये डिस्पोज केलेलं आहे. हे सगळे जे मेन रोड्स मध्ये जे काही खाली त्या ठिकाणी ब्रांच सिवर असतात, हे ब्रांच सिवर सगळे एकमेकांना कनेक्ट करतात, इंटरकनेक्ट करतात कुठेतरी, ठीक आहे. तर त्या ठिकाणी असेल मेन किंवा ट्रंक सिवर. ह्या मेन किंवा ट्रंक सिवर मधून ऍट लास्ट आउटफॉल सिवर मध्ये जाईल आणि आउटफॉल सिवर मधून सिवेज जो आहे ट्रीटमेंट प्लांट वरती डिस्पोज केला जातो. ओके, सो ही एंटायर जी कलेक्शन आणि कन्व्हेन्सी सिवेज ट्रीटमेंट प्लांट पर्यंत जे आपण कन्व्हे केलेले आहे सिवेज, या सिस्टीमला आपण म्हणत असतो, या सिस्टीमला आपण म्हणत असतो सिवरेज सिस्टीम. ओके, या सिस्टीमला आपण काय म्हणतो? सिवरेज सिस्टीम म्हणत असतो. ठीक आहे, आले लक्षात? फ्रॉम द n नंबर ऑफ हाऊसेस, n नंबर ऑफ हाऊसेस टू अप टू सिवेज ट्रीटमेंट प्लांट, जे पाईप्स आपण यूज केलेले आहेत त्याला आपण काय म्हणत असतो? त्या पाईपला आपण म्हणत असतो सिवरेज सिस्टीम. ओके, सो हे सिवरेज सिस्टीम्स माहित असू द्या. ठीक आहे, हे विचारतात कधी कधी. काय विचारणार यावरती? वन लाइनर क्वेश्चन काय असतो की ज्या पाईपने आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरती डिस्पोजल करतो तो पाईप कोणता? दॅट पाईप इज आउटफॉल सिवर. ओके, ज्या पाईपने आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरती डिस्पोजल करतो तो पाईप कोणता आहे? आउटफॉल सिवर. बरोबर. जो पाईप सिवेज कॅरिंग पाईप जो n नंबर ऑफ हाऊसेसला कनेक्टेड असतो त्या पाईपला आपण काय म्हणतो? हाऊस सिवर. यावर क्वेश्चन येतात. किंवा जे लॅटरल स्ट्रीट्स आहेत किंवा लोकल स्ट्रीट्स आहेत असा वर्ड यूज होतो की जे लोकल स्ट्रीट्स आहेत त्याच्या अंडर बिनिथ द ग्राउंड लोकल स्ट्रीटच्या खाली जी सिवर लाईन्स असतात त्याला काय म्हणतो? दॅट आर कॉल्ड ॲज लॅटरल सिवर्स. सो असे काही बेसिक क्वेश्चन, वन लाइनर 1 मार्क क्वेश्चन प्रिव्हियसली जेई, MPSC, SSC, IAS सारख्या एक्झाम मध्ये सुद्धा आलेले बेसिक सिंपल क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, आता हे सिवरेज सिस्टीम आपण समजून का बरं घेतोय? ठीक आहे, याचा पर्पज काय आहे? कारण यामध्ये एक असं आहे की तुम्ही जे इमॅजिन केलं असेल किंवा तुम्ही जे पाहिलं असेल, ठीक आहे, तुम्ही जे सिस्टीम पाहिली असेल, मे बी तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही व्हिज्युअलाइज केलं असेल, मे बी तुमच्या गावाकडे किंवा मे बी काही सिटीज मध्ये पाहिलं असेल की असे ओपन गटर्स असतात. ठीक आहे, रोडच्या साईडला गटर्स असतात. तर मी हे गटर्स बद्दल बोलत नाहीये, जे ड्रेनेज लाईन असते ना, जे गटर लाईन्स असतात त्याबद्दल बोलत नाहीये. हे सिवर पाईप आहे हा. ठीक आहे, हा सर्क्युलर पाईप आहे. या पाईपच्या आतमधून सिवेज कॅरी केला गेलेला आहे. ठीक आहे, हे जे आहेत हे सिवरच्या पाईपच्या आतमधून जे सिवेज कॅरी करतोय त्याबद्दल बोलत आहे. आता प्रॉब्लेम काय होतो की इंडियन इकॉनॉमिकल कंडिशन्समुळे, ठीक आहे, आपल्या इकॉनॉमिकल कंडिशनमुळे शहराची किंवा आपल्या कंट्रीची किंवा आपल्या स्टेटची आपण काय करतो? वेस्ट वॉटरला कलेक्ट करून डिस्पोज करण्यावरती फार असा काही खर्च करत नाही. ठीक आहे, जसं की तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. ॲज पर दी IS कोड, ठीक आहे, जे कोडल प्रोव्हिजन्स आहेत यानुसार महानगरपालिकेला त्या ठिकाणी ॲज पर दी कोड अशा सूचना आहेत की 2 टाईपचे त्या ठिकाणी डस्टबिन प्रोव्हाइड करायचे. एक ओला कचऱ्यासाठी आणि सुका कचऱ्यासाठी प्रत्येक घराघराला प्रोव्हाइड करायचे. पण फार क्वचित महानगरपालिके थ्रू त्या शहरामध्ये प्रत्येक घराघरापर्यंत ते 2 डस्टबिन जे ना प्रत्येक वर्षाला each and every year the municipal corporation should provide 2 dustbins for municipal solid waste management. असा MSW चा म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठीचा जो कोड आहे तो सांगत असतो. परंतु असं कधीच होत नाही. महानगरपालिकावाले ते कचऱ्याचा डब्बा ते जे आहे ते परचेस करून किंवा ते पाठवण्यासाठी तो जो निधी आहे तो वेगळ्याच ठिकाणी वापरतात. ठीक आहे, मे बी वापरत असतील
सिवेज डिस्पोजल किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी, परंतु मला तर असं कुठे काही ठिकाणी दिसलंय, काही ठिकाणी नाही दिसत. ठीक आहे. आपल्याकडे जो सिवेज ट्रीटमेंट आहे, सिवेज कलेक्शन आहे, सिवेज कन्व्हेन्स आहे, यावरती फार असं लक्ष दिलं जात नाही, म्हणून आपल्याला ओपन गटर सिस्टीम दिसते. ठीक आहे. असे सिवर पाईप्स काही ठिकाणी दिसतील, काही ठिकाणी दिसत नाही. सो हा फरक आहे. ओके. सो यासाठी हे सिवरेज सिस्टीम तुम्हाला सांगितलेत मी. ठीक आहे. एक्झामसाठी ही महत्वाचे आहेत. नेक्स्ट आपण आता, ठीक आहे, असे सिवर पाईप्स काही ठिकाणी दिसतील, काही ठिकाणी दिसत नाही. सो हा फरक आहे. ओके. काय केले, ठीक आहे, हे जे सिवेज कॅरी करणारी जी सिस्टीम आहे याला जर क्लासिफाय केलं प्रॉपरली, सो यामध्ये 3 असतात. कोणते कोणते? पहिली जी सिस्टीम आहे तिला आपण म्हणतो सेपरेट सिस्टीम, सेकंड जी आहे तिला आपण म्हणतो कंबाइंड सिस्टीम, आणि थर्ड जी आहे तिला आपण म्हणतो पार्शियली सेपरेट सिस्टीम. ठीक आहे. तिला आपण म्हणतो पार्शियली सेपरेट सिस्टीम. सो हे 3 सिस्टीम्स आहेत. सो बघा, तर यामध्ये काय असतं बघूया. सेपरेट सिस्टीम, पहिले तुम्हाला हे लिहायचं असेल किंवा स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या. बघा, हे सिस्टीम्स काय आहेत आपण पाहूया. काय होतं की सेपरेट, कंबाइंड आणि पार्शियली सेपरेट याच्या नावातच आपल्याला आयडिया क्लिअर होते की नेमकं काय असणार आहे. सो इथे ग्राउंड लेवल शो केलेली आहे, बरोबर. या ग्राउंडच्या बिनिथ द ग्राउंड सगळ्यात पहिला जो पाईपलाईन आहे तो वॉटर पाईपलाईन आहे, बरोबर. ग्राउंडच्या खाली जो सगळ्यात पहिला जो पाईपलाईन असतो तो वॉटर पाईपलाईन आहे. त्याचं रिझन असं आहे, वेस्ट वॉटर पाईपलाईन आपण वरती का नाही ठेवत वॉटर सप्लाय लाईनच्या, है ना. वॉटर सप्लाय पाईपलाईन अशी खालून का नाही घेऊन जात सगळ्यात खाली, वेस्ट वॉटर वरती का नाही ठेवत. मे बी असं कोणी विचारलं इंटरव्ह्यूला, असं विचारलं जात आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यूला MPSC IASच्या इंटरव्ह्यूला किंवा तुम्ही जे PSUला जे इंटरव्ह्यूज देतात, ठीक आहे, त्यामध्ये हे विचारलं जातं. ठीक आहे. असं बऱ्याच वेळेस विचारलं सुद्धा गेलेलं आहे की आपण वेस्ट वॉटर लाईन रोडच्या एक्झॅक्टली बिनिथ पहिले आपण वेस्ट वॉटर पाईपलाईन का नाही ठेवत, है ना. वॉटर सप्लाय लाईनलाच का बरं वर ठेवतो. त्याचं रिझन असं आहे की पाईप जे आहेत आपण ज्या कंडिशनसाठी आपण डिझाईन करतो, ज्या डिस्चार्जसाठी आपण डिझाईन करत असतो, नेहमी त्यापेक्षा जास्त जो डिस्चार्ज जो आहे तो पाईपमधून कॅरी होत असतो. ठीक आहे. ज्या डिस्चार्जसाठी आपण त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे त्यापेक्षा एक्सेस डिस्चार्ज जो आहे तो पाईपलाईनमधून फ्लो होत असतो. हे एक फर्स्ट रिझन आहे. मग आता ह्या रिझनमुळे काय होतं, एक्सेस डिस्चार्ज जर कॅरी केला, पाईपला आपण जॉईंट प्रोव्हाइड करतो, बरोबर. पाईपला जे जॉईंट्स प्रोव्हाइड करतो त्यामधून नेहमी त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी किंवा चान्सेस आहेतच की पाईप मला जॉईंट असतील तर ते जॉईंटमधून त्या ठिकाणी काहीतरी अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे लीक होत असतं. सो आता सपोज जर वॉटर सप्लाय लाईन आपण खाली ठेवली आणि वेस्ट वॉटर लाईन ही वरती आहे. ठीक आहे. दिस इज द वेस्ट वॉटर लाईन अँड दिस इज द वॉटर सप्लाय लाईन. सो जर इन केस वॉटर सप्लाय लाईन जी खाली आहे ही वेस्ट वॉटर आहे, ब्लॅक कलरने शो केली आहे. ठीक आहे. सो वेस्ट वॉटर पाईपलाईनला जर लिकेज असतील आणि वॉटर सप्लाय पाईपलाईनलाही लिकेज असतील तर हे सगळं मिक्स होऊन जाईल, बरोबर. ट्रीटेड वॉटरमध्ये वेस्ट वॉटर जर मिक्स झालं तर त्या ठिकाणी डिजीजेस स्प्रेड होतील, है ना. मे बी इट मे कॉज द डेथ. ओके. जर हे वेस्ट वॉटर त्या ठिकाणी मिक्स झालं वॉटर सप्लाय लाईनमध्ये तर, सिवेज जर मिक्स झालं तर. ओके. सो येस, हां हां एक हां 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 चालेल, ठीक आहे, करतो. हो हो, येस येस. हां. सो मी असं म्हणत होतो की जर जॉईंट्स असल्यामुळे जर पाईपमध्ये वॉटर सप्लाय लाईन आणि वेस्ट वॉटर पाईपला असणारे जे जॉईंट आहे त्यामधून जे वॉटर जे आहे आणि वेस्ट वॉटर जे आहे जर मिक्स झालं तर त्यापासून त्या ठिकाणी डॅमेजेस होऊ शकतात. ठीक आहे. मे बी त्या ठिकाणी डॅमेजेस होऊ शकतात. सो म्हणून आपण काय करतोय की वॉटर सप्लाय लाईन नेहमी वर ठेवतो आणि वेस्ट वॉटर लाईन जे आहे ती खाली ठेवत असतो. वॉटर सप्लाय लाईन मधून लीक झालं, वेस्ट वॉटर मिक्स झालं तर काय प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे. म्हणून वॉटर सप्लाय लाईन जी आहे ही वरती राहत असते. ओके. आणि त्याच्या खाली या बाकी वेस्ट वॉटर अँड ड्रेनेज लाईन असतात. ओके. आता पहा, सेपरेट सिस्टीम जी आहे, सेपरेट सिस्टीम मध्ये सगळ्यात पहिले वरती दिलाय वॉटर पाईपलाईन, नेहमी वरतीच राहणार फर्स्ट नंबरला. सेकंड नंबरला जी पाईपलाईन आहे दॅट इज ड्रेनेज पाईपलाईन. आता ही ड्रेनेज पाईपलाईन काय कॅरी करते, ड्रेनेज पाईपलाईन जेवढं पण सरफेस रन ऑफ वॉटर असेल, रेन वॉटर, सगळं त्या ठिकाणी या ड्रेनेज पाईपलाईन मधून कॅरी करतो. ड्रेनेज डिस्चार्ज आपण ऐकला ना वर्ड. सो हा ड्रेनेज डिस्चार्ज जो आहे या सेकंड नंबरच्या पाईपलाईन थ्रू कॅरी केला जातो. ठीक आहे. सेकंड नंबरच्या पाईपलाईन थ्रू कॅरी केला जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे जेवढं पण पूर्ण सिटीमध्ये जेवढे रूफ टॉप्स वरती किंवा जे बिल्डिंगच्या समोर जो कोर्ट यार्ड असतो, पार्किंग एरिया असेल, त्यामध्ये जे रेन वॉटर असेल किंवा सरफेस रन ऑफ वॉटर असेल, हे सगळं आपण त्या ठिकाणी कुठून कॅरी करणार आहे, कशातून कॅरी करणार आहे, ड्रेनेज पाईपलाईन मध्ये. पुन्हा अजून काय असेल यामध्ये, रोड किंवा स्ट्रीट्स वरती जे रेनफॉल वॉटर आहे ते सुद्धा या ड्रेनेज डिस्चार्ज मधून कॅरी केला जाईल, या ड्रेनेज पाईपलाईन मधून कॅरी केला जाणार आहे सेपरेटली. ओके. सो दिस इज द सेकंड पाईप. आणि थर्ड पाईप जो आहे या ड्रेनेज डिस्चार्जच्या खाली, हा जो थर्ड पाईप जो आहे हा त्या ठिकाणी काय
डोमेस्टिक सिवेज कॅरी करत असतो. डोमेस्टिक सिवेज म्हणजे कोणता? जो n नंबर ऑफ बिल्डिंग्स, n नंबर ऑफ हाऊसेसमध्ये जो डोमेस्टिक सिवेज कलेक्ट केलाय आपण, जे काही युरिनल्स, वॉटर क्लोजेट्स, बाथरूम्स, किचन्स मधून जे वेस्ट वॉटर जनरेट झालेलं आहे, किंवा जे इन्स्टिट्यूशन्स, ऑफिस बिल्डिंग, सिनेमा थिएटर्स, हॉटेल्स मधून जे वेस्ट वॉटर जनरेट झालेलं आहे, याला आपण म्हणतो कंबाइंडली डोमेस्टिक सिवेज. सो हा डोमेस्टिक सिवेज जो आहे हा आपण कॅरी करतो या 3rd नंबरच्या पाईप मधून. आता पहा, हा जो 2nd नंबरचा जो पाईप होता ड्रेनेजचा, जो रेन वॉटर कॅरी करत होता, हा रेन वॉटर कॅरी करणारा जो ड्रेनेज पाईप जो आहे डायरेक्टली आपण डिस्पोज करून टाकत असतो. डायरेक्टली त्याला ट्रीटमेंटची गरज नाही पडत. का बरं? कारण त्या रेन वॉटरने काय केलेलं आहे, फक्त इनऑर्गॅनिक मॅटर कॅरी केलेलं आहे, म्हणजे क्ले, सिल्ट वगैरे कॅरी केलेलं आहे. ठीक आहे, पावसाचं पाणी जे आहे ते फक्त त्या ठिकाणी काय घेते, दगड, माती असेल त्या पाण्यामध्ये. ठीक आहे, तर तो कॅरी काय करणार, हे जे सिल्ट, क्ले, सिल्ट वगैरे कॅरी करतोय तो डायरेक्टली डिस्पोज केला जातो. ठीक आहे, त्याला ट्रीटमेंटची गरज नाही पडत कारण इनऑर्गॅनिक मॅटर आहे, हार्मलेस आहे म्हणून. परंतु हा जो 3rd पाईपलाईन जो आहे जो की डोमेस्टिक सिवेज कॅरी करतोय, सो डोमेस्टिक सिवेज युरिनल्स, वॉटर क्लोजेट्स किंवा बाथरूम्स, किचन्स मधलं जे वेस्ट वॉटर आहे ऑर्गॅनिक मॅटर कॅरी करतंय, ते हार्मफुल आहे. मग हे हार्मफुल सिवेजला आणि हार्मफुल डोमेस्टिक सिवेजला आपल्याला हा जो 3rd पाईप मधून कॅरी करतोय याला कुठे घेऊन जावं लागतं? ट्रीटमेंट प्लांटवरती घेऊन जावं लागतं. ओके, सो असे हे 3 पाईप्स असतात. 3 म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की हा 2nd आणि 3rdच वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे. सो असे हे 2 पाईप्स असतात. ठीक आहे, पाईप नंबर 1 जो की डिस्पोजल पॉइंटवर चाललाय आणि पाईप नंबर 2 जो सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर चाललेला आहे. असे हे 2च पाईप आहेत. सो हे सेपरेट सिस्टीम मध्ये 2 पाईप्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, यामध्ये जो इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस कॅरी करणारा जो सरफेस रन ऑफ रेनफॉल वॉटर कॅरी करणारा पार्ट जो आहे हा डायरेक्टली डिस्पोजल पॉइंटवर जाईल आणि जो डोमेस्टिक सिवेज कॅरी करणारा आहे हा ट्रीटमेंट प्लांटवर जाईल. ठीक आहे, असे हे 2 पाईप्स असतील सेपरेट सिस्टीम मध्ये. परंतु आता ही जी सिस्टीम आहे ही कॉस्टली आहे. ठीक आहे, ही सिस्टीम जी आहे 2 पाईप्स प्रोव्हाइड करायचे तर कॉस्ट वाढेल. पुन्हा प्रॅक्टिकली असं म्हणतात की सेपरेट सिस्टीम फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे यूज केली जाते. आपल्याकडे इंडियन कंट्रीजमध्ये वगैरे आपल्याकडे ज्या ठिकाणी इकॉनॉमिकल कंडिशन्स एवढ्या स्ट्रॉंग नाहीये तर तिथे यूज नाही होत. आपल्याकडे यूज होते पार्शियली सेपरेट सिस्टीम किंवा तुम्ही म्हणू शकता कंबाईंड सिस्टीमचा आपण यूज करत असतो. आता नेमकं हे कंबाईंड सिस्टीम आणि पार्शियली सेपरेट सिस्टीम्स काय आहेत हे आता समजून घेऊया. बघा मित्रांनो, कंबाईंड सिस्टीम मध्ये आपण काय करतो, एक वरती वॉटर सप्लाय लाईन आहे. ठीक आहे, फर्स्ट ही गेली आहे वॉटर सप्लाय लाईन आणि तिकडून वेस्ट वॉटर जनरेट झालंय. सो आता ही वेस्ट वॉटर लाईन आहे 2nd. सो आता कंबाईंड सिस्टीम मध्ये आपण काय करतो की जे सरफेस रन ऑफ वॉटर होतं, रेनफॉल वॉटर, ठीक आहे, त्याला तुम्ही ड्रेनेज डिस्चार्ज म्हणतात. सो हा ड्रेनेज डिस्चार्ज पण आणि डोमेस्टिक सिवेज पण एकाच पाईप मधून कॅरी करायचं आहे आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जायचं आहे. सो दिस इज द कंबाईंड सिस्टीम. काय केलं आपण, जो रेनफॉल रन ऑफ वॉटर होता तो पण कॅरी केला आणि जे डोमेस्टिक सिवेज आहे जे हाऊस मधून, बिल्डिंग मधून निघालेलं आहे तेही आपण कॅरी केलेलं आहे, एकत्र कनेक्ट केलेलं आहे ना, एकत्र कनेक्ट करून एकाच पाईप मधून घेऊन गेलेलं आहे, कंबाइंडली घेऊन गेलेलं आहे. कुठे घेऊन गेलो? सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरती. सो दिस इज द कंबाइंड सिस्टीम. सो एकाच पाईप मधून घेऊन गेलोय म्हणून त्याला आपण म्हणतो कंबाइंड सिस्टीम. सो आता यामध्ये ड्रॉबॅक या मेथडचा असा आहे ना, पाईप आपल्याला लार्ज साईज लागेल, एकच पाईप लागेल म्हणून पाईपचा खर्च तर कमी राहील, परंतु सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरती पावसाचं पण पाणी घेऊन गेलो ना आपण, ठीक आहे, सरफेस रन ऑफ पण आपण कलेक्ट करून घेऊन गेलो, म्हणून सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरती ट्रीटमेंटचा खर्च वाढेल. ठीक आहे, ट्रीटमेंट प्लांट वरती लोड भरपूर येईल, भरपूर मोठं पाणी येणार आहे. सिवेज ट्रीटमेंट इन्फ्लुएंट जो आहे हा खूप लार्ज क्वांटिटी असेल आणि खूप जास्त त्या ठिकाणी ट्रीटमेंट प्लांट वरती लोड वाढेल. सो तिकडे ऑपरेशन अँड मेंटेनन्सचा खर्च वाढतो. ओके, तिकडे काय होतं, सिवेज ट्रीटमेंट प्लांट वरती ऑपरेशन अँड मेंटेनन्सचा खर्च वाढणार कंबाइंड सिस्टीम मध्ये. इकडे सेपरेट सिस्टीम मध्ये जो सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्यावरती लोडच नाही राहणार, तिथे फक्त डोमेस्टिक सिवेज आहे, तर डोमेस्टिक सिवेजला ट्रीट करण्याचा लोड होता. पावसाचं पाणी आपण सेपरेटली डिस्पोज करून टाकलं होतं, म्हणून ऑपरेशन अँड मेंटेनन्सचा खर्च जो होता सिवेज ट्रीटमेंट प्लांटवरचा तो सेपरेट सिस्टीम मध्ये कमी असतो, कंबाइंड सिस्टीम मध्ये खूप जास्त असतो. ठीक आहे, मग आपण काय करतो आहे ना, आपल्याला तर आपलं ॲज अ इंजिनियर, ठीक आहे, ॲज अ सिव्हिल इंजिनियर, ॲज अ एन्व्हायरमेंटल इंजिनियर किंवा तुम्ही सॅनिटरी सिवेजसाठी वर्क करता तर सॅनिटरी इंजिनियर म्हणतो आपल्याला. ठीक आहे, सो ॲज अ इंजिनियर आपण काय करतो, कॉस्ट जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणताही सब्जेक्ट घ्या तुम्ही, ठीक आहे, कोणताही सब्जेक्ट घ्या, कुठेही कोणताही कन्स्ट्रक्शन वर्क घ्या, हायवे असू द्या, बिल्डिंगचं काम असू द्या, तर त्यामध्ये आपण नेहमी कमी कॉस्टमध्ये चांगल्या क्वालिटीचं काम करण्याचा प्रयत्न करत असतो. सो एन्व्हायरमेंटल इंजिनियर म्हणून आपण काय करतोय, वेस्ट वॉटरला पण त्या ठिकाणी
फार कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट करायचं काम करणार आहे. तर आपण काय करतो, कमी खर्चामध्ये कसं काय त्या ठिकाणी ऑपरेशन आणि मेंटेनन्सचा खर्च आपण कमी कशा प्रकारे करू शकतो ते आता पाहूया. बघा मित्रांनो, त्यासाठी थर्ड सिस्टीम आहे पार्शियली सेपरेट सिस्टीम. मोस्ट ऑफ द सिटीजमध्ये हीच सिस्टीम यूज केल्या जाते, पार्शियली सेपरेट सिस्टीम. आता पार्शियली सेपरेट सिस्टीम मध्ये काय असतं बघूया. एक तर पहिले आहे वॉटर सप्लाय लाईन, ठीक आहे, ड्रिंकिंग वॉटर किंवा डोमेस्टिक यूजसाठी वॉटर सप्लाय लाईन तिथं गेली, ठीक आहे. वेस्ट वॉटर जनरेट होऊन आलं. आता वेस्ट वॉटर जे जनरेट होऊन आलेला आहे, हा जो आहे वेस्ट वॉटरचा जो पार्ट आहे, ठीक आहे, यासाठी एकच पाईप आहे, ठीक आहे, इथं सुद्धा एकच पाईप आहे. परंतु आपल्याला ट्रीटमेंट प्लांटवरचा ऑपरेशन अँड मेंटेनन्सचा खर्च कमी करायचा आहे. तर आता आपण कमी कसा केलाय बघा. या पाईपमध्ये, ठीक आहे, या एका पाईपमध्ये पार्शियली सेपरेट सिस्टीमच्या पाईपमध्ये आपण काय केलं की त्या ठिकाणी जे डोमेस्टिक सिवेज कॅरी करत होतो है ना, प्रत्येक एन नंबर ऑफ बिल्डिंग्स होत्या है ना, प्रत्येक बिल्डिंग्स मधून आपण काय करायचो, डोमेस्टिक सिवेज कलेक्ट करायचो. प्लस आपण आता या सिस्टीम मध्ये जे रूफवरचं है ना, जे सरफेस जे रन ऑफ वॉटर आहे किंवा रेनफॉल वॉटर आहे तुमच्या टेरेसवरती, बिल्डिंगच्या टेरेसवरती जे रन ऑफ वॉटर आहे किंवा सरफेस रन ऑफ किंवा रेन वॉटर म्हणा, तेही कलेक्ट करतो डोमेस्टिक सिवेज सोबत. आणि फक्त कोर्टयार्ड म्हणजे तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा पार्किंग प्लेसमध्ये जे पाणी, पावसाचं पाणी आहे ते कलेक्ट करत असतो डोमेस्टिक सिवेज सोबत आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जातो ट्रीटमेंटसाठी. आपण रोडवरती आहे ना, प्रत्येक गलीगलीजमध्ये किंवा एरियाज कॉलनीजमध्ये किंवा मेन रोडवरती पावसाचं पाणी जे साठतो ते आपण त्या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जात नाही. त्याला आपण सेपरेटली कॅनॉल्स थ्रू डिस्पोज करत असतो सिटीच्या बाहेर. ओके, जे पावसाचं पाणी जे आहे जे रोडवरती असेल, ठीक आहे, रोड्स किंवा छोटे जे स्ट्रीट्स असतील, मेन रोड्स असतील, यावरती असणारं जे पावसाचं पाणी आहे ड्रेनेज डिस्चार्ज, तो आपण त्या ठिकाणी डायरेक्टली डिस्पोज करत असतो. त्याचा पार्ट आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन जात नाही. यामुळे आपल्या ट्रीटमेंट प्लांटचा लोड कमी होतो आणि म्हणून ही सिस्टीम जी आहे इकॉनॉमिकल आहे आपल्यासाठी. ओके, सो आता जे रूफ टॉप्स आहे ना, म्हणजे जे बिल्डिंगचा जो रूफ टॉप आहे किंवा कोर्टयार्ड आहे, तो आपण फक्त या ठिकाणी सिवेज सोबत कलेक्ट करून घेऊन आलेला आहे. सो वॉटर कन्झर्वेशन सिस्टीम म्हणतो है ना, वॉटर पण लागेल, काही सिवेज, डोमेस्टिक सिवेज जर फक्त डोमेस्टिक सिवेजच कलेक्ट केलं असतं तर त्या ठिकाणी कुठेतरी सेपरेट सिस्टीम मध्ये काय झालं असतं, आपल्याला पंपिंगचा खर्च वाढला असता, क्लॉग होऊन जाईल ना डोमेस्टिक सिवेज. म्हणून आपण काय केलं, रूफ टॉप किंवा कोर्टयार्ड मध्ये असणारं जे रेन वॉटर आहे ते इथं कलेक्ट केलं होतं. ओके, याला आपण वॉटर कन्झर्वेशन सिस्टीम म्हणतो. ठीक आहे, जे वॉटर कन्झर्वेशन सॉलिडला कॅरी करून घेण्यासाठी आपण वॉटरचा यूज केलेला आहे. सो पार्शियली सेपरेट सिस्टीम आहे ही. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज पार्शियली सेपरेट सिस्टीम. सो या तिन्ही सिस्टीम इथे दिलेल्या आहेत. सो इथे क्लिअर आहे हे सगळे पॉईंट्स. यस, इज इट क्लिअर? प्रतीक्षा, साक्षी, प्रियंका, कैलास, यस क्लिअर आहे सगळे पॉईंट्स? समजले इथपर्यंत? हे तिन्ही सिस्टीम समजलेत? पॉईंट क्लिअर आहे? नेक्स्ट पॉईंट पाहायचा. येस, कमेंट करा. समजलं इथपर्यंत पार्ट? यस, झालं इथपर्यंत. नेक्स्ट पार्ट पाहायचा. हा, यस, ऋषी म्हणतायत यस सर. ओके, समजलंय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? चालेल, ठीक आहे. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट पार्टकडे जाऊया. ठीक आहे, हे लिहिलं असेल किंवा तुम्ही याचं स्क्रीनशॉट्स काढले असतील या स्लाइडचे, तर आपण नेक्स्ट पार्टवरती जाऊया, बघूया. सो आता नेक्स्ट आहे ड्राय वेदर फ्लो. आता हे काही एस्टिमेशन्स आहेत, काही कॅल्क्युलेशन्स आहेत, आपल्याला काढावे लागतात. ठीक आहे, जसं आपण वॉटर डिमांडमध्ये आपण टोटल वॉटर किती येत आहे, किती सिटीचं वॉटर डिमांड आहे ना, डिस्चार्ज जो आहे टोटल क्यू, कॅपिटल क्यू, तो कॅल्क्युलेट केला होता. इथं सेम आपण ड्राय वेदर फ्लो आणि वेट वेदर फ्लो, म्हणजे जे की रेनी सीझन एक्सेप्ट द रेनी सीझन है ना, समर आणि विंटर सीझनमध्ये डिस्चार्ज किती असेल वेस्ट वॉटरचा, तो आपण कॅल्क्युलेट करतो, ड्राय वेदर फ्लो म्हणतो त्याला. आणि जो की इतर, म्हणजे जसं की आपण पाहतो यामध्ये सुद्धा मॅक्सिमम डेली ड्राय वेदर फ्लो किती असेल, मॅक्सिमम हावरली ड्राय वेदर फ्लो किती असेल, यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करतो वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये. ओके, सो आपण ते पाहूया. त्यासाठी काय फॉर्म्युलाज आहेत, काय करतात ते. आता गेटमध्ये किंवा युपीएससी एमपीएससी जेईच्या एक्झाममध्ये वन लाइनर टाईप यावरती क्वेश्चन्स येतात. आता आपण पाहूया काय काय आहे ते. बघा, हा जो ड्राय वेदर फ्लो आहे DWF ने आपण डिनोट करतोय. याला आपण नॉन रेनी डे डिस्चार्ज सुद्धा म्हणतो. ठीक आहे, नॉन रेनी डेज मध्ये असणारा जो डिस्चार्ज आहे, नॉन रेनी डेज मध्ये
त्या डिस्चार्जला आपण इथं कॅल्क्युलेट करत आहे, जो की सिवेज ट्रीटमेंट प्लांटवर जाणार आहे. ठीक आहे. सो आता हा ड्राय वेदर फ्लो मध्ये असणारा जो डोमेस्टिक सिवेजचा जो डिस्चार्ज आहे, इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय दिस फॉर्म्युला QDS. इट इज इक्वल्स टू पॉप्युलेशन मल्टिप्लाइड बाय पर कॅपिटा सिवेज फ्लो. म्हणजे पूर्ण शहराचं जे पॉप्युलेशन असेल दॅट इज मल्टिप्लाइड बाय पर कॅपिटा सिवेज फ्लो. म्हणजे त्या पूर्ण सिटीमधून n नंबर ऑफ हाऊसेसमधून पर कॅपिटा म्हणजे किती सिवेज जनरेट होत आहे त्याला आपण म्हणतो पर कॅपिटा सिवेज फ्लो. सिवेज जनरेटेड बाय किंवा तुम्ही म्हणू शकता वेस्ट वॉटर जनरेटेड बाय पर पर्सन पर डे, दॅट इज नथिंग बट द पर कॅपिटा सिवेज फ्लो अँड दॅट इज मल्टिप्लाइड बाय टोटल पॉप्युलेशन. ठीक आहे. एका व्यक्तीपासून जनरेट होणाऱ्या सिवेजचं किती अमाऊंट असेल त्याला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे टोटल पॉप्युलेशन सोबत. त्यापासून आपल्याला मिळतो जो काही डिस्चार्ज आहे डोमेस्टिक सिवेजचा डिस्चार्ज, तो आपल्याला इथे मिळत आहे. ओके. सो आता हा पर कॅपिटा सिवेज फ्लो हा कसा कॅल्क्युलेट करायचा? ओके. पर कॅपिटा सिवेज फ्लो जो आहे हा कॅल्क्युलेट कसा करायचा ह्यासाठी इथे आपल्याला एक सेकंड फॉर्म्युला दिलेला आहे. सो पर कॅपिटा सिवेज फ्लो म्हणजे एका व्यक्तीपासून वेस्ट वॉटर किती जनरेट होत आहे हे आपण कसं कॅल्क्युलेट करणार? सो बघा, आपण एका व्यक्तीसाठी वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग मध्ये पाहिलं होतं की एका व्यक्तीसाठी 135 to 200 लिटर्स ऑफ वॉटर रिक्वायर्ड असतं. बरोबर आहे. 135 ते 200 लिटर आपण पाहिलं होतं डोमेस्टिक वॉटर डिमांड असते. सो 135 to 200 LPCD ही काय आहे? पर कॅपिटा डिमांड आहे, एका व्यक्तीची वॉटर डिमांड आहे. बरोबर. सो ह्या एका व्यक्तीची जी वॉटर डिमांड आहे एका दिवसासाठी त्याला आपण मल्टिप्लाय करत असतो एका फॅक्टर सोबत. सो आता हा फॅक्टर काय असतो? बघा, जे काही सायंटिस्ट किंवा रिसर्च वर्क करणारे आहेत त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की आपण जे टोटल 100% जे वॉटर डिस्ट्रीब्यूट केलं होतं सिटीमध्ये ट्रीटेड वॉटर आहे ना, पिण्यासाठी जे पाणी आपण पाठवलंय किंवा वॉशिंग पर्पज किंवा त्या ठिकाणी कुकिंग पर्पज ना बाथिंग पर्पजसाठी जे वॉटर रिक्वायर्ड आहे ना, टोटल वॉटर जे आपण सिटीला 100% जे वॉटर सप्लाय केलं होतं त्यापैकी 75% वॉटर जे आहे वेस्ट वॉटरच्या फॉर्ममध्ये जनरेट होऊन सिटीमधून बाहेर येणार आहे. काय म्हटलं मी? पुन्हा एकदा सांगतो. 100% जे वॉटर आपण सिटीला डिस्ट्रीब्यूट केलं या 100% डिस्ट्रीब्युटेड वॉटर पैकी 25 किंवा 25 to 30% म्हणा किंवा 25 to 20% वॉटर जे आहे कन्झम्पशन केलं गेलेलं आहे किंवा कुठेतरी लॉसेस झाले असतील, यूज झालेला आहे. आणि 75% जे वॉटर जे आहे वेस्ट वॉटरच्या फॉर्ममध्ये सिटीमधून जनरेट झालेला आहे. सो हा जो फॅक्टर आहे हा 0.75 घेतला जातो. ठीक आहे. 0.75 हा जो फॅक्टर आहे वेस्ट वॉटर जनरेट किती होणार आहे? 75%. म्हणून 0.75 हा फॅक्टर हा मल्टिप्लाय केला जातो पर कॅपिटा डिमांड सोबत. वी विल गेट द पर कॅपिटा सिवेज फ्लो. वी विल गेट पर कॅपिटा सिवेज फ्लो. इथे जे स्लाइडवर दिलेलं आहे